हसत खेळत घडते गंमत कळत न कळत न कळत. हे हसत खेळत घडते गंमत कळत न कळत न कळत. आपलेच दात आपलेच ओठ आपलेच दात आपलेच ओठ तरीही एक दुजाशी नाही हो जुळत हो जुळत. हे हसत खेळत घडते गंमत कळत न कळत न कळत. कळते पण नाही वळत असे आई बाबा म्हणत समझे. कळते पण नाही वळत असे आई बाबा म्हणत. कळत न कळत कळत न कळत. हे हसत खेळत घडते गंमत कळत न कळत. हे हसत खेळत घडते गंमत कळत न कळत. हसत खेळत. श्रीराम जय राम जय जय राम. गणपती बाप्पा मोरया. हो 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 जय श्रीकृष्ण. मी देवाला नमस्कार करत होतो. तुम्ही कोण? मी टॉम उर्फ ब्लॅक हिल. ब्लॅक हिल? ब्लॅक हिल म्हणजे? ब्लॅक हिल म्हणजे टॉम मालवणकर. श्याम मालवणकरांचा मुलगा. अरे राम, तो राम्या इन्स्पेक्टर प्रश्न विचारून मला भंडावून सोडतोय आणि तो श्याम्या डिटेक्टिव्ह तो माझ्या बायकोला घेऊन पळून गेलाय. आणि आता तू टॉम काय? येस, तू काय मला पळवायचं प्लॅन आहे? येस, तीच तर खरी गंमत आहे. नाही म्हणजे काय, तुमची सुपारी आय मीन केस मी घेतलीये. पण मला कोणालाही केस द्यायची नाही अशी. ब्लॅक हिलला नाही ऐकायची सवय नाहीये, कळलं? माझी फीस दिली नाही तरी चालेल, पण केस द्या. ओके ठीक आहे. तुमची केस कामात ना गेलीये वामनराव. मी तुमच्या केस विषयी म्हणतोय, केस विषयी. हो, पण तुम्ही कोण? हे टॉम मालवणकर, डिटेक्टिव्ह श्याम मालवणकरांचा मुलगा. वडिलांच्या विरुद्ध लढणारा आणि तुमची बाजू स्ट्रॉंग करणारा. ठीक आहे ठीक आहे. केस तुम्हाला दिली. दिली म्हणजे काय दिली? तुम्ही काळ्या डोंगराला शोधून आणा, म्हणजे मग मला माझी बायको मिळेल. त्या मायला बोंबलत फिरू दे कुठे फिरायचा तो. मग निघताय ना? ओ येस, निघतोच. राम्या इन्स्पेक्टर गायब, श्याम्या डिटेक्टिव्ह गायब, आणि आता हा टॉम हाही गायब. अंजली असताना मला यांचा स्वभाव कधी कळलाच नाही. तो मंजुळा झाल्यावर कळला. किती सुतासारखे सरळ आहेत आमचे हे, आणि मी त्यांना आणखीन वाकवायचा प्रयत्न करते. यांनी माझ्या खुनाचा प्रयत्न केला असेल हे कोणाला खरंही वाटणार नाही. आणि बरोबरच आहे. अहो, या माणसाने उभ्या आयुष्यात साधी मुंगी देखील मारली नाही हो. पण मग यांच्या मनात माझ्याबद्दल एवढ्या तीव्र भावना का होत्या? त्यांनी चाकू लपवून का ठेवला होता? आणि स्कार्फनं गळफास लावायचा प्रयत्न का केला होता मला? अर्थात काही असलं ना तरी चूक ही माझीच होती. त्यांच्या मनात काहीही असू दे, पण ते माझ्या अंगावर कधीच खेकसले नाही. अहो, अंगाला बोट सुद्धा लावलं नाही कधी त्यांनी. आता मी त्यांच्यासमोर मोलकरण म्हणून वावरते ना, तरी माझी म्हणजे मोलकरणीची ते इतकी काळजी घेतात की ते बघून मला आता वाटायला लागलाय की इतक्या वर्षात आपण मोलकरण ठेवली नाही ना, तेच बरं झालं. नाहीतर यांचा चांगुलपणा बघून एखादी मोलकरीण यांना खिशात टाकून कधीच पळून गेली असती. पण आता एक मात्र ठरवलंय, आतापर्यंत मोलकरीण ठेवली नाही तशीच यापुढे सुद्धा मोलकरीण कधीही ठेवणार नाही. बरं, आता ह्यांची याची वेळ झाली आहे. मंजुळेच्या वेशात परत जायलाच हवं ना.
मंजुळेच्या वेशात जाऊया. चला आता कामाला लागूया. आले वाटत. अगं ए जा जाऊन दरवाजा उघड. असली क्षुद्र कामं देखील मी करायची की काय? काय बोलती ती? बघतेस काय? जा लवकर चाल. आत्ताची वेळ संपली, उद्या या. अहो मी फार लांबून आलोय. तरी पण उद्या या. हो बाई चिठ्ठी वाचा मग बोला काय उद्या. ही चिठ्ठी वाचण्याची ही कुठली नवीन पद्धत? जय भाई लिहिलाय खाली. जय भाई. याला कसं म्हणायचं नाही. करूया काही. अरे बसा ना बसा 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 ना बसा. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? बसा ना बसा. काय आहे की मी हा आता याच्या अरे याच्या मनामध्ये काहीच दिसत नाही. बघता स्वच्छ मनाचा माणूस दिसतोय. कमाल आहे. अलीकडच्या काळामध्ये एवढ्या स्वच्छ मनाचा माणूस बघायला मिळालं. काय आलं? सुपारी. बिचाऱ्याला फक्त सुपारी खाण्याचं व्यसन आहे. बस सुपारी. बस सुपारी. बस अहो स्वतःला मनोसर्जन म्हणवता. बस. हा काय सुपारी न खाणारा मनुष्य वाटतो का? अहो सुपारी 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 बाबा गोळ्या. सुपारी सुपारी कळलं मला. सुपारी म्हणजे यांनी कोणाला तरी मारण्याची सुपारी घेतलेली. आपल्यालाच मारण्याची सुपारी यांनी घेतली नसेल ना? त्याचं सुपारीचं व्यसन डोक्यातनं काढून टाका. एक मिनिट. ही माझी रसायनाने भरलेली सुपारी त्याला देतो. घे सुपारी. आपलं घे पाणीपुरी. गायब सुपारी. आता कसं काय वाटतंय? स्वच्छ मन कसं निर्मळ झाल्यासारखं. तुम्ही असं करा. तुम्ही बोला. हे द्या 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 द्या. हे घ्या आणि खेळा कोणाशी? मुलांशी. मुळात आमच्याकडे मुलंच नाही. मग शेजारच्या मुलांशी खेळा. खेळू खेळू. मी येऊ. कुठे चालला? मला आता देवळात गेलं पाहिजे. बरं. देवळात जाताना रिव्हॉल्वर कसं देऊ? कसं देऊ? कसं कसं येऊ का मी? या. चलतो. चला चला चला. राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम राम सिया राम राम. जय जय. रामजी सरजी जरा जाताना तुमचं नाव तरी सांगाल का? माझं नाव बोला. माझं नाव डेंजर मामा. वा डेंजर मामा. श्रीरामा 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 डेंजर मामा. जय मामा. डेंजर मामा. डेंजर मामा. डेंजर मामा. आता गेलं तर कोण होता? डेंजर मामा. चेहरा ओळखीचा वाटतो. डेंजर मामा. डेंजर मामा. हो. अरे बापरे, म्हणजे माझा मेडल गेला. डेंजर मामा. 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 डेंजर डेंजर. संगणकाला मेंदू म्हणता येईल का? म्हणजे संगणकाची रचना करताना माणसाचा मेंदू मॉडेल म्हणून वापरला असेल का? माझं मात्र उलट झालं. एका मेकॅनिकला मी संगणक म्हणजे कॉम्प्युटर दुरुस्त करत असताना पाहिलं आणि माणसाचा मेंदू दुरुस्त करण्याची कल्पना माझ्या डोक्यामध्ये आली.
माणसाच्या मनाचा एक्सरे घेण्याचा शोध मी लावला. माणसाच्या मनाचा एक्सरे घेण्याचा शोध मी लावला, पण आपल्या देशबांधवांना त्याची काही किंमतच नाही. अहो, हा शोध जर का मी परदेशात लावला असता तर नोबेल पारितोषिक मिळालं असतं मला. कोट्यावधी रुपयांचा असा पाऊस पडला असता माझ्यावर. तर काय लोक घाबरतात मला. आपल्या मनातलं सहजासहजी दुसऱ्याला कळलेलं कसं कोणाला आवडेल? बरोबर आहे. मला सांगा की रमी खेळताना आपण केवढी काळजी घेतो, कारण आपल्या हातातले पत्ते दुसऱ्याला दिसू नये म्हणून. कारण ती रमी असते, पैसे लावून खेळत असतात. रमी मेंढीकोट नसतो, मेंढीकोट. आणि इथे तर माणसाच्या मनाचा येळकोट मांडलेला. मग काय मला सांगा, खाजगीपणा, प्रायव्हसी आपल्याला काय फक्त इतरांकडनंच हवी असते? अगदी आपल्या जवळच्या माणसालाही आपल्या मनातलं काहीही कळू नये असं आपल्याला वाटतं. मला तरी वाटतं. तुम्हाला वाटतं? खरं सांगा, वाटतं की वाटतं की नाही? काय आहे की आपल्या मनातलं अगदी जवळच्या माणसाला देखील कळू नये असं तुम्हाला देखील वाटतंय, पण तुम्ही ते कबूल नाही करणार. आणि त्यामुळे सगळा घात झालेला आहे. एक चांगला शोध फुकट चाललाय, एक चांगला संशोधक फुकट चाललाय. आणि अशा वेळेला माझ्यासारखा हुशार संशोधक दुसरं काय म्हणणार? कशी नशिबान थट्टा मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. मी काय बघतोय काय? कुठे काय? अहो, काय क्यूट दिसताय तुम्ही. हो, ईशा, क्यूट काय म्हणताय? म्हणजे क्यूट या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतो? मंजुळाबाई, मला खरं सांगावं, तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय? या बया, आमच्यासारख्या लोकांचं व कसलं शिक्षण? मला एक सांगा, तुम्ही आज एवढ्या छान नटलात, सजलात. तुमचा काय वाढदिवस वगैरे आहे की काय? वय साहेब, माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. असं होय? म्हणजे तुमचं लग्न झालंय होय? वय साहेब, आमच्या तर पाळण्यातच लग्न करतात. म्हणजे तुमचं लग्न पण पाळण्यातच झालंय? वय साहेब, पण साहेब, तुमच्या लग्नाचा वाढदिवस कधी असतो? माझ्या लग्नाचा वाढदिवस होय? आजच आहे की. पण मी विसरलोच होतो. बरोबर आहे साहेब. अहो, घरवालीच नसल्यावर वाढदिवस कशा पाहिजे आठवणार? होय ना. अहो, आज आमच्या लग्नाच्या वाढदिवशी अंजली नसल्यामुळे तिची आठवण मला येतं. साहेब, मंजुळाबाई, तुमचा स्पर्श मला ओळखीचा वाटतो. माफ करा साहेब, माझी पायरी सोडून मी वागले. माझी लायकी नाही हो तुमच्याशी असं नात्यानं वागायची. मंजुळाबाई, मला एक सांगा, तुम्हाला माझ्याबद्दल आपुलकी वाटते की नाही? वाटतं ना साहेब. होय ना. एकल्या माणसाचं दुःख लई भारी असतं. अव शत्रूच्या बी वाट्याला असं दुःख येऊ नये. होय ना. मंजुळाबाई, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना. मला अंजलीची एक साडी फार आवडते, ती मी आणतो. हा साहेब, आणा. मंजुळाबाई, अंजूची ही साडी मला फार आवडते. आज लग्नाच्या वाढदिवशी तिची आठवण म्हणून ही साडी तुम्ही नेसाल? तर साहेब, फक्त पाहण्यातच आनंद मानायचा, तोल जाऊ द्यायचा नाही. तुमची शपथ देऊन सांगतो, मी तोल जाऊन देणार नाही. आयुष्यभर मी हेच तर केलंय ना. तर साहेब, आता तुम्ही सांगतायसा म्हणून फक्त ते एक डाव. तुम्ही सांगताय म्हणून आता अंजली बाईंची साडी नेसून येते. हाऊ क्यूट. साहेब, 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 अहो डोळे उघडा. साहेब, डोळे उघडा. अंजू? अंजू? अंजू नाही, मंजुळा. नाही, तूच माझी अंजू आहेस. तू मला फसवू शकत नाहीस.
माझे डोळे मला कधीच दगावणार नाहीत अंजू. साहेब असं काय बघताय तुम्ही माझ्याकडे? अंजू मला भीती वाटते तुमची. अंजू साहेब सोडा माझा हात. अंजू साहेब सोडा माझा हात. अंजू साहेब. अंजू प्लीज. साहेब 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 उठा साहेब. साहेब उठा. अंजू अंजू मला का मारा संजू? अंजू मला ओळखलं नाहीस का? अंजू असं काय करत संजू? मला मला अंजू 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 मला ओळखलं नाहीस का? अंजू 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 गोप्या आलाय वाटतं. मंजूने त्याला याच्याविषयी कंप्लेंट केली तर आपली धडगत नाही. असं करावं. गोप्या बाहेर बेल वाजवतोय काय? दार उघडतच नाही. जाव मनात माझ्या का उपजावे संसाराचे वे. हेच गाणं नेमकं तोंडात कसं काय आलं? मंडळी मला एक सांगा, ही मंजू म्हणजे रूप बदलू आलेली अंजूच तर नसेल ना? नाही, कशीही असली ना तरी अंजू माझ्यावर फार प्रेम करायची हो. कजाकपणे वागायची. पण का माहितीये का, तिला वाटायचं की मी फार साधा सरळ माणूस आहे, मला कुणी येऊन फसवून जाईल. पण हे कसं काय शक्य आहे? अंजू मंजूचं रूप घेऊन आली असेल? नाही, या गोष्टी कधी प्रत्यक्ष जीवनात घडतात काय? हा, एखाद्या नाटकात, सिनेमात किंवा सिरियल मध्ये ठीक आहे हो. किंवा असं असेल का की ही मंजू म्हणजे अंजूची हरवलेली बहीण तर नसेल? दोघींचं रूप किती सारखं आहे, स्पर्श किती सारखा. पण ही मंजू कधी कधी गावरान बोलते तर कधी कधी शुद्ध मराठीत. मला कधी कधी असं वाटतं की या मंजूचं रूपांतर सरळ अंजूत करून टाकावं. शी, कसले कसले घाणेरडे विचार येतात ना माया मनात. Zubiraba, zuzubare bebe bo, dibare, ba 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 bo, zubiraba, zuzu.